थांब 40 मिनिट्स. ओके 40 किलोमीटर टाकू का मग तिकडे जायचंय का आपल्याला? हा मग ठीक आहे ना. नाही का ठीक आहे चला बॅग ॲडजस्ट करायचं काम चालू आहे मंडळी. लास्ट प्रिपरेशन लास्ट डे. उद्या राईडला निघायचंय. हा प्रॉब्लेम काय सॉल्व होईना. याचा ब्रेकचा प्रॉब्लेम काय सॉल्व होईना. तिथली पूर्ण तिचं लिहिलेली होती काढली होती ना तेव्हा किती अभ्यास झालाय बघितलं आमच्या सोनू. अंकुश भाऊनी सगळं ट्रिपचं सगळं माहिती काढून ठेवली प्लॅनिंग. अरे बापरे पण हे मागच्या ट्रिपचं आहे हे कपड्यांचं काढून ठेवलंय हे बघ सगळं काय कपडे कपड्यांना list महत्वाची. टी शर्ट रायडिंग शर्ट नाईट ड्रेसेस. जायचं इम्पॉर्टंट नाही पण कुठं कपड्यांचं लई काय कसं कसं सध्या आज मला होतं गाडी घेऊन जाय ती लाईट बसून घे रे का. मी दुपारी फोन केला असं ऍक्टिंग करते. माझा लई तकलीफ होती मला त्रास होतो जास्त. मला उठता नाही येणार बेडवर आणि मी आलो तो घरात नव्हता पुढे हॉटेलला जायला होता. गळ्या आणायला गेलो होतो हे पण आजारी करत ते बोट दाखव बोटाला चालायला जास्त जोरात जातं ना असं सारखं लवकर जायचं. वेगळी टेक्निक यूज करत होते. बरोबर त्याला असेल तर वी कॅन फोकस. काही बोलते त्याच्याकडे नको लक्ष देते तुम्हाला चांगलं नाही. वर्गात बोलतो वर्गात पोंगळ बोलतो आजारपणामुळे ते मेंदू जोडायचा आहे ना मेंदू चालत नाही जास्त. ठीक आहे त्याची भरपूर झाली माझ्या घेऊन. याचे भाऊ काय ते कम तोच बसलाय बसलाय हा तेच याचे भाऊ कंटिन्यू करा काय आपलं ते आपली एवढी मोठी आपण चाललोय आता. ठीक आहे झाली यांची जुत्यापत्ती चालू करतो. आता आम्ही एक आमच्या अशा मित्राला भेटणार आहे ज्याने मागे लडाख टूर सक्सेसफुली करून आणला. त्याच्याकडून काही गायडन्स घेतला काही बॅगा घेतल्या. ओके वस्तू घेऊन आणल्या वस्तू आणल्या आणि आणल्या दोन गाडी झालं एकच गाडीचं काम. छोटे छोटे पण ते एक योगेश पराग ऑलरेडी आहे ना. त्याचं पण आहे दोन गाड्या तुमचं पण अजून 2 लागतील काय. दोन म्हणजे ना एकच लागलं सॉरी. पण तिच्यावर आहे ना ऐक ना साईडची अजून वरती खर्च करून चालला होतो. काल थांबायचं काल थांबायचं. अरे पाहिलंच चाललं तर ठीक आहे पाहते मला पोचणार रात्री सकाळी परत साला निघालो काय त्या कुंडूर मध्ये काय सांगू माझ्या बायकोने विचारलं काय केलं तुम्ही. बाकीचं भाऊ सगळं आहे ना. आता मला सीट वाचवायचे टायर वाजवायचे हे करायचंय ते करायचंय लाईटी वाचवायचे काय काय वाचवायचे. ऐक ना 9 वाजता पोहोचू. तिकडे साऊथ आफ्रिकेत लोकेशन टाकली कधी आधी दोन तासामध्ये आपण आदियोगीला पोहोचू 12 वाजता. जेवण 2:30 वाजता निघायचं 7 वाजेपर्यंत. गुगल आहे ना सिमिलर देतं पण थोडस जास्त चालू राहुल पुढे लोकेशन काय कुंडूरवर निघालो मुन्नार आहे का. हो मुन्नार किती किलोमीटर आदियोगी टाक मध्ये आदियोगी वरून जाते टोटल डिस्टन्स सांगा 175 मुन्नार तो मुन्नारला आलो. मी तुम्ही टाकतो याला ठिकडी. हे बघा आता इथं अंकुश भाऊ ही ठिकडी झाली. हे बघा इथं ठिकडी आहे. आपला हा रिजन आहे आता सगळा ऐकता हा सगळा इथला मुन्नारचा रिजन आहे बरोबर. ही मधुमलाई मदुराई हा आणि इथं येतो आपला आता इकडे जायचं आपलं धनुषकोडी. हे बघा हा धनुषकोडी हा ते कळालं मला रामेश्वरम. म्हणजे हे आपलं टार्गेट आहे नंतरचं. त्यानुसार मी इकडं आपल्याला कसं डिझाईन करायचं कोणत्या डेला कुठं जायचं हे ठरवायचं मेन आपल्याला. 2-3 आपण ठरवले प्लॅन दिले. नंतर आपल्या इथं पण जायचं कुठं याला काय नाव हा याला नागरकोइल नाही रे दादा जटायू सेंटर तिकडं खाली असं इथं असं इथं कुठंतरी असं तिरुवनंतपुरमच्या तिथं कुठंतरी. मग ते तर आपलं शेवटच्या दिवशी नाही होणार. नाही ना मी काय म्हणतो ऐक ना माझं म्हणणं काय होतं इकडं फिरून इकडं पण जायचं परत रिटर्न यायचं इथून इकडं जायचं
मग तो तुम्हाला रूट चांगला आहे मदुराईला का इकडे इकडचा यायचं. ऐक ना. उदारोला जायचंय का ऐक आपल्याला ना. हा मग ते तिथूनच जातो ना इकडे जायचं म्हटलं तर तुला जर इकडनं पण जातो इकडे ना जायचं आहे खाली. का धनुषकोडीला जायचंय तर असं जाणं बरोबर नाही ते. मला ओके. नाही मग हे करून जाऊ मदुराईला काय आहे का मग टेम्पल आहे ना सगळं जबरदस्त टेम्पल आहे. मग ठीक तस तिकडनं जायचं मीनाक्षी हायवे टेम्पल. मोठा म्हणतोय का तो हा हायवे चाललाय हा इकडे मोठा रस्ता आहे दाखवतो ना हा. सगळं तुला दाखवतो. आता हे पूर्ण आता इथला रिजन आहे आपला ग्रीन पॅच तर आपल्याला याच्यातच डिझाईन मेन करायचं तर इथं काय वॅगमॉन आहे ओके तर पेरियार नॅशनल पार्क आहे तर तू मोबाईल खोल ना तुझा त्याच्यामध्ये आपल्याला पुढे डॅम पण आहे इथं डॅमच्या पण जवळ एक मस्त कन्याकुमारी असं होत नाही ना चांगलं बरं. बारीक रोड आहे तुझे म्हणतो ते. हे बाय मुन्नारवरून ये टाक टेकडी बरं, घे रे. घे बरं, टाक सांगतो तसं टाक काय सांगतो. मोबाईलमध्ये नाही आज लिहा डायरेक्ट रफली म्हणजे असं बघ. काय म्हणणार तू मुन्नार टू टेकडी म्हणणार तू टेकडी किलोमीटर येते पण सगळा जंगल एरिया आहे समजा तो एक्सप्लोर केला आपण टेकडीला एरिया एक्सप्लोर करायला टेकडी केलं ठीक आहे नंतर ना एलेपी एलेपूजा म्हणून येईल बघ एलेपी इथं हाऊस बोट राईड आहे हाऊस बोटमध्ये राहायचं ठीक आहे आला पाहिजे हा ऐकलं एलेपी किती झालं तुमचं 140 ठीक आहे 40 किलोमीटर आहे का तुझं? 140 पण 3-4 तास लागतात टेकडीवर टेकडीवरनं हो एलेपी ठीक आहे एलेपीवरून आपल्याला जटाईला जायचं आहे, बरोबर त्याच एरियात आहे म्हणजे आपल्या इथं ॲड करू शकतो ग्लास बीच हां. ओके ते हे टाकलं होतं ते तुझे टाकलं होतं ना ते याच एरियात आहे इथं कोचीच्या तिथं आहे इथं जेव्हा आपण एलेपीला जाऊ ना विलेज हा वॉटर हां ते बाय पूर्ण फिरतात ना एलेपीला जेव्हा जाऊ ना आपण त्याच्या पुढे इथं पाण्यामध्ये बेट सारखं आहे ते तो गाव हे पूर्ण काय पाण्यामध्ये. वलकुम ते या एरियात आहे ते मी चेक केलं होतं ना इथे त्यानुसार ते घेतो पेटू जटाई किती किलोमीटर एलेपी टू जट्टायुगा 110 किलोमीटर आता ते ना 130 कर 30-40 पद्मनाभन वगैरे करून जाणार ना 150 कर तिथं पुढचं सांग त्याच्या आधी लोकेशन आहे आपलं अजून मुन्नारमध्ये त्याच्यामध्ये अजून एक बघ हे एक आहे. काढू डायरेक्ट ॲक्च्युअल काढ ना हा, केरला आहे थांब ना इथं हे कोयंबतूर बघ कोयंबतूर इथून आला इथं मुन्नार ओके कोची म्हणजे रेफरन्स देतो फक्त मी. एलेपी इथं करा एलेपी थांब ना इथं आपला येतो एलेपी आणि इथं मध्ये कर टेकडी इथं कर तिकडे हां टेकडी धनुषकोडी इकडे नाही ना इकडे येतात अरे इथं कर ना तू ये बाई हे बघ इथं कर इथं कर इथं वरती नाही खालीचे हा ठीक आहे धनुषकोडी आणि या इथं मदुराई आहे इथं वरती पण ते लई पलीकडे आहे तिकडं हां आणि इकडं कर तेव्हा आता तेव्हा इथं धनुषकोडी तू लिहितोय ना तोपर्यंत त्यांनी जे लिहिले ना तिथं पुढं लिही हे जाऊ दे हे नको लिहू तर रॅन्डम लिहित होतं इथं लिहि लिहिले हां इथं लिहिलं खाली लिहि जट्टायू टू धनुषकोडी लिहि 350 किलोमीटर किती किलोमीटर 350 350 किलोमीटर टाइम किती दाखवतो 350ला 7.5 तास तेच टाइम आहे तसाच आहे तेवढाच ते 300 सगळे खालून तसंच आहे हिले ना रे हिले एरिया आहे पूर्ण जंगल चढून तू 7.5 आवर केरला तर पूर्ण जंगल चढून तू तामिळनाडूमध्ये घुसणार आहे ना मग ओके झालं तर का मग थांब आता तुला पुढचं मी सांगतो आता हा येणाऱ्या कन्याकुमारी हा ते पुढचं ते नाही तो विषय 300 नंतर किलोमीटर नाही लिहि ना लिहि ना तुला म्हणजे ते काढायचं आहे ना का नक्की मला मदुराईला जाता येते की नाही ते काढतो ना धनुषकोडी टू कन्याकुमारी कन्याकुमारी किती येतं? 310 310. ते पण 7-7.5 तासाचं होतं. आपण ऑलरेडी काढले हां आपण बोललो याच्यावर 7 तासच येतो आपण कसं घ्यायचं बरोबर आपण काय करायचं बाईक सबमिट करायची आपल्याला मग हम्म. कन्याकुमारीला जायचं ओके हे लक्षात ठेवा नाही बाईक म्हणजे जे होईल जसं राहील तसं नाही ते जवळपास ते फिक्स केलं आपण. ऑप्शन नाही काही ते ठरवलंय माहिती आहे मला सगळं डबल माहिती नाही. गाडी खोलायची आहे. सबमिट करायची सगळं करायचं आपल्याला लोक तिकडे office बंद प्रॉब्लेम करतात. काय 2 पर्यंत पोहोचलं पाहिजे स्टेशनला गाडी खोलून पेट्रोल काढून गाडी पार्सलचं ते पॅकिंग येते पूर्ण पॅकिंग करून 5 ला ते ऑफिस बंद होतं पार्सलचं तू गाडी कन्याकुमारी नेशील तर संध्याकाळी 6-7 ला तर तुझी काय गाडी संध्याकाळी 7 नंतर जायचंच नाही आपलं आपण सकाळी जाणार तिकडं. कन्याकुमारी संध्याकाळचं डेस्टिनेशन मला माहिती आहे ना ऐक ना ते सगळं माहिती आहे एक सनराईज किंवा सनसेट आहे दोन्ही असतात सनसेटला ते दिसतं आपण तिथूनच जाणार त्याच रूटने नागरकोइल तिथूनच आहे आणि इथं नागरकोइल हे केलं का तिथं तुझं म्हणणं साहजिक आहे ते होणार तसं एक सरासरी सांगतो माझं ठीक आहे तू म्हणता ठीक आहे हा लिहिला का तू आता तुला मॅप आला लक्षात आता काढ आता तुझे दिवस इथं कसे अरेंज करायचे बघ एवढे लोकेशन दिले टोटल अजून ऍड करायचे त्याच्यामध्ये अंकुश भाऊ मोबाईल घ्या ना तुम्ही काय बसता? 8 तास बरोबर 8 तास धरा. सकाळी 7 ला उठलं तरी 8 पोहोचलं तास? तिथपर्यंत. ऐक ना. जायलाच लागतील. हा ना मग तेच ना प्लस तिथं आपलं खाणं प्लस टाइमपास जातो का कळत नाही आपल्या गाड्या खोलायच्या आहे पेट्रोल काढायचे सगळ्या गोष्टी करायच्या आहे तुला म्हणते चॅलेंजिंग कमीत कमी आहे ना, 2 तास तिथं पाहिजे 2 तास 2 ला पाहिजे 2 ला पाहिजे 2 ते 3 जास्तीत जास्त 4 गाड्या वरती एक नाही टाइम काय समज पहिले मुन्नार आपलं स्टार्टिंग पॉईंट ठेव तर घे तिथून टाक आणा रंकल टाक आणि तिथून मग ठिकडीचं कसं म्हणजे आपलं डिझाईन करायचं ऍक्च्युअली
की आता सपोज आपला हा मुन्नार पासून डे 5 ओके डे 5 ला आपण काय करणार ते ठरवायचं. 23 किलोमीटर हा मग तिथं पहिलं लोकेशन आपण काय करणार आणि नंतर कसं येते काय ते ठरवायचं. तुला कळलं ना ते कोणत्या डायरेक्शन इथं खाली ये इथं मुन्नार ये अण्णा बरोबर आहे. डायरेक्शनला खाली जातो तो रोड जातो खाली. नाही हा हा टाकला. इकडे येते बरोबर आहे ना हा इथं हा इकडे बरोबर आहे ना हे इथं आहे ना हा लाल स्पॉट आहे ना हम्म. इकडं तुझं तो करेक्ट dam करेक्ट आहे. हा आणि इकडे खाली इकडं खाली हा. बरोबर मग पहिल्या दिवशी इथं जाऊ पहिला स्टॉप 27 दिवशी म्हणजे? किलोमीटर ते. पहिले इथं टाकलं पहिला मी स्टॉप 27. हा नाही रंकल ओके डॅम इकडे रिवर्स नाही ही आहे जास्त का? डिस्टन्स इकडे तसं नाही नाही तसं खाली नाही मला काय जायचं. नाही त्याच्यामध्ये काय विषय आहे मुन्नार टू तो रोड फेमस आहे आलं का लक्षात रोड. ठिकडी आता तो लोकेशन आहे मुन्नार टू ठिकडी असेल आता ऐक हा रोड नाही लक्षात दाखवतो तुम्हाला तो. काय तुला कळालं मला हा रोड तो एक काम करू ऐक ना मुन्नार. इथं नाही पण योगेश भाऊ हा रूट चूज केलाय नाही तर माझ्या डोक्यात होतं इकडे गेलो असं मधुरायला असं विश्वास मग खाली तुझे बाकीचे डेस्टिनेशन तर मिस होऊ राहिले अजून. हा नाही मिस नाही मला काय नाही ऐक ना माझं परत होतं ऐक मुन्नारला ऐक, परत वरून आणि इकडे जायचं असं असं माझं डोक्यात होतं. ओके तिकडे मग खाली जाऊन खालचे लोकेशन तुला आहे बाय राहुल भाऊ इथून आहे ना मग आपण इकडे मोटर येणार असं तू. करू शकतो ना निघायला बाहेर निघायला करू शकतो. मोटर असं पकडायचं का ज्याने असं अरे, शेट ते सगळं ठीक आहे पण तू इथून कोल्लमच्या आसपास पासून इथून परत मुन्नारला जाणार आहे नाही येत ते. असा विषय आहे. आणि तिकडे मग सरळ एवढं लांब नाही ती भाऊ बघ तू मॅप टाकून बघ असं लांबचं नाही सगळे डोंगर रांग घेतलं लय कमी वेळ करतो तुझ्या टेन्शन टाकतो आता तिकडे टाकतो ओके 1 hour 40 minutes ओके 40 किलोमीटर टाकू का मग तिकडे जायचंय का हा मग ठीक आहे ना 250 रुपये हा तिकीट म्हणजे तिकडे जाऊ या बाय इथं आहे ना सपोज आपण डे 5 मध्येच इकडे आपल्याला थोडा टाइम होता ना नाही नाही याच्यात आपला शो आहे 3 ते तासाचा ठीक आहे. हे सगळं सकाळी होईल ना, लवकर उठलो टेकडीमध्ये. आपण हे पूर्ण थांबून इथं दिवस हं, सकाळी लवकर उठलं हा या ब्रिजला यायचं का इकडे जायचं का ह्या दिवशी 2च डेस्टिनेशन ठेवायचे तेवढं ते बस होऊ तेवढंच शकतंय दोनच मला केलं ना वाटतं. अरे हे डेस्टिनेशन करून तिथं तो शो बघायचा आपला टेकडीला सध्या निवांत संध्याकाळी जेवण काय लागलं एवढं धावपळ करायचं निवांत थोडा निवांत राहू तिथं ठीक आहे मग. जरा डिस्कशन चालू आहे मंडळींचं. आता आहे ना ते तिथं टाकलेलं असेल बघा त्याचं स्पेशालिटी विथ लोकेशन असं टाकलेलं आहे तिथं खाली काही काय म्हणतो तू आपण समुद्राकडे चालले एलएपीला काय हाऊस बोट काय वाळात उभ्या केल्या का त्यांनी समुद्रात गाडी टाकायची डायरेक्ट LMP गाडी समुद्रात पण जाईल त्या house गाडी boat ना गाडी. आपली तो टेस्टिंग करून बघितली चालती समुद्रावरती direct. त्याचा हाऊस बोट मध्ये राहायचं आपला रात्रभर ठीक आहे म्हणजे. Dam म्हणजे आपण आपल्या बस इथं पाहिजे, मेन काय आपल्या आहे dam चा काही ऐका विषय नाही सगळ्यात महत्वाचं काय आहे डे मध्ये अजून प्लस मायनस करू शकतो पण राहायचं कुठे ते महत्वाचं ठरलं जायचं पाहिजे ठरलं ना. हे ठरलं पाहिजे किती थांबतो आपण ओके डे 5 ला हा आपला स्टे हम्म. पुढे डे 6 ला LAP. अजून काय आले ते बसून त्याला पाणी उडायचं त्या अंगावर तर कुठं जायचं ते सांगतोय तुमचं ते अट्रॅक्शन 5 वाजता पुढच्या दिवसात सांगतोय डे ते 6 बघून ठरवायचं ना आपल्याला बोट घेतली म्हणजे तिथं हाती पण आला पाहिजे ना तो ते दुसरंच आहे. आदल्या दिवशी यात 5 दिवसाचा अटकला अजून ठीक आहे 6 दिवसाला आलोय अरे भाऊ वागा मी काय म्हणतो आपण आहे ना, टिकरीवरनं निघून डिस्टन्स कोण सांगेल last तुम्हाला दिवसाला. किती मार्क कळलं ना? भाऊ करणार त्या दिवशी तर झालंच LAP ए, नंतर त्या ना- दिवशी नाही काही नाही तिथं, दुसऱ्या त्या दिवशी नाही होत मग ते आपल्या आदली जाऊन तिथं काय बुकिंग करायला लागेल का रे नागरकोइलला कशाची म्हणजे का डायरेक्ट होऊन जाईल तिथं जायची गरज पडणार आहे का आधी तिथं हे करणार आहे तिथं गाडीचं दुपारी काहीच 2ला नाही जायचंय गाडीचं काहीच केलेलं नाही आपण म्हणजे डायरेक्ट तेव्हा तिथंच करायचं आधी जाऊन करू शकतो का असं 1-2 दिवस आधी करू शकतो करू शकतो का मग आपण काय करू माहितीये का जेव्हा गाडी घेऊन जाशील का पण तिथं विषय तो प्रॉब्लेम आहे ऐक ना अंक्या मला माहिती आहे तुला माहिती आहे की नाही तुला माहिती आहे माहिती ना मला माहिती मी काय म्हणतोय आपण कसं आधी जाऊन तिकीट बुक करतो आणि तिकीट घेतो त्याला काय सांगायचं भाऊ मला त्या दिवशी तिकीट आहे गाडी मी टाकणार आहे 2 दिवसांनी ज्या दिवशी ट्रेन आहे बाईकचं पार्सलचं कसं राहतं अं, तिथे जायचं आपलं तिकीट राहतं ना त्या तिकिटावर नवीन तिकीट बनतं पार्सलचं फक्त त्याच दिवशी बनतो ते ते तेव्हाच बंद नाही तुझ्या दिवशी घाल तू आधी गेला 2 दिवस पण तुला मग गाडी तिथं ठेवून जाणे मग हा मग ज्या ती गाडी म्हणजे parcel विषय करून तोच आहे ना जेव्हा तू गाडी लावणार तेव्हाच बनवू शकतो हा. त्याच्या आधी नाही नाही बनत. हा, ठीक आहे काही विषय नाही. आता म्हणजे आपण 1 दिवस इथं एक्स्ट्रा पण भेटतो राहुल भाऊ आपल्याला हा किती वेळ आपण 2-3 लोकेशन गेला अजून भरपूर लोकेशन असं विषय तिथं गंज लोकेशन आहे मग अजून मी त्याच्यात add तेच करू सांगतोय शकतो. बाय ऐका मी काय म्हणतो याला डे 8 करतो मी काय माहिती डे 7 आहे ना याला मी ठेवतो स्पेअर मध्ये त्याला प्लॅन एअरमेट ठेव आणि डे 8 ला स्टे कर कन्याकुमारी ओके त्याच्यातच ऍड करून घेऊ ना मग सोबत चट्टावी आणि ती कन्याकुमारी 9 ला जायचं कन्याकुमारी किती लांब सांग मला तिकडून 100 किलोमीटर आहे. फोनमुडीवर ना नाही ना पद्मनाभन पासून टाकलं ना मी हा तू टाकली 100 आहे. ऍड करत चाललंय 100 किलोमीटर आहे ना पद्मनाभन पासून फोनमुडी पासून गेलं कोणमुडी पासून ते 50 किलोमीटर ऍड कर 125 125 म्हणजे भरपूर डिस्टन्स होतं रे ते इकडं नाही येत आपण डे 8 ला आपल्याला लय होतं बरं का? आपलं आहे ना आपलं ठरवत चालू होतं मग मित्रांचं सगळ्यांचं की आपलं खरं आपला देशाचा एंड पॉईंट हा कन्याकुमारी तर आपल्या मित्रांचं एक म्हणणं होतं अंकुश भाऊचं होतं की आपलं रामेश्वरला जाऊन माथा टेकवायचं आहे. पण त्याचं म्हणण्याला मी ऍग्री केलं का भाऊ खरा आपला तो एंड हा रामेश्वरम आहे कारण तिथून धरती संपते नाही दुसऱ्या धरतीच्या दिशेने आपण जातो आता कन्याकुमारी म्हणलं तर पाणीच पाणी देत कुठं जायचं तिकडे पुढं काही आहे का काही ध्येय नाही माणसाला तिथं उभं राहायचं काय पाहायचं मग तर हिशोबाने त्याचं
आपला शेवट हा रामेश्वरम हे जायचं असेल तर शेवटला तिथं मग बाहेर. त्याला केरला आपण काय तिथं- करू शकतो माहितीये का? तुम्ही आपल्या म्हणायचं- केरला तिथं तुम्ही एंड ना आपल्याला धन्यवाद मानायचं केरला राईट आपल्या धरती मातेला आपला प्रवास तिथपर्यंत आपला भारत देशाच्या मातीची तिथं पाती लावायची ब्लॉकला तिथून रिटर्न प्रवास करायचा सनसेटचं ठीक आहे याला सनसेटचा अंकुश नाही म्हणा तिथं पॉसिबल होईल मला असं वाटतं. याचं नाईटचं आहे ना मोस्टली नाईट आहे तिथं तिथं संध्याकाळी रात्रीचं 5-6 त्या लाईट्स असतं बेटावर मस्त जायचं, 6-7. लाईट असतं मस्त रात्रीचं ते सनसेटच्या ठीक आहे सनसेटच दर गो तू मग थोडा sunset कमी झालं ना 5 साल सनसेटच राहतो रे, 6 वाजता. 6 म्हणजे 5 महिन्यामध्ये ठीक आहे. लेट करणार आहे का मला काही प्रॉब्लेम नाही त्याचं. आता माझं काय आधी माहिती आहे की मला. ठीक आहे काय विषय तू नाही. हा एक दिवस एक्स्ट्रा ठेवलाय त्याच्यात बघायला लागेल ना आपल्या गोष्टी मग. मी काय म्हणतो फक्त एवढं नका राहू द्या एखाद्या गोष्टीला रिजिट नाही राहायचं आपण थोडं प्लस मायनस हा, करून काही पाहून घ्यायचं. कोणत्याच गोष्टीला नाही फक्त रामेश्वरमला रिजिड आहे हा. सकाळी का? मला रामेश्वरमला जायचं. सकाळी दर्शन घ्यायचं प्रत्येकाने आहे ना, सकाळी एक एक सकाळी त्याच्यात अर्ध्या रात्री चाललं मला काही नाही. हा, चालेल ना. म्हणून आदल्या timing चं रात्री नाही 12 होतं. ला जायचं एक नाही, वाजता. जायचंय. कारण की बरं सकाळी का रे? मग हा. आदल्या रात्री 12 वाजता एक वाजता दर्शन घेऊनच यायचं. मग माती लावायची डोक्याला हा, ऐक दुसऱ्या दिवशी फक्त आपल्याला बाईक राईड करायची तिथं गेल्या एकदा गाड्या त्या गाड्या टाकल्या का परत आपण कन्याकुमारीला पूर्ण सगळ्या माती गाड्या उचलायची हा. आपण मातीने अभिषेक करायचा तिचा अभिषेक करायचा. मध्ये काय मी डायरेक्ट फिल्म टाकली घरी आणून टाकलं ना मी गाडी पेटवून. त्याला भेटेल काय ना, बोलू? मुंबईत भेटायला सगळं आपलं भेटलं तुला स्वतःचं घर मुंबईला. असतं, तिथं काय नाही तो म्हणतो मला सगळं माहिती त्याच्यातली गाडीची सगळं इन्क्वायरी करेल मग तुम्ही गाडी आणेल ना भाऊ तू मला काय विचार मी आणेल म्हणून त्याला ते विचारलं त्रिवळ टाकू, आपल्या गाडीत त्रिवळ थोडं सांगतो का आता मी येतो नाही मी गाडी टाकून आणेल भाऊ मला काय माहिती पेट्रोल मी माझ्या गाडीला नोंद तिथं बसलो होतो बस. चला चला एंड करा खूप चर्चा झाली मंडळी सगळं प्लॅनिंग झालं आता हा बघूया आता डायरेक्ट एक्झिक्यूट करायचंय जरा झोपून घेऊ जबाबदारी आहे खूप मोठी मोठी जबाबदारी आहे आता अंकुश भाऊ मोठी जबाबदारी दिली अंकुश भाऊ जबाबदारी अंकुश भाऊला टायफॉइड झालेला आहे तरी पण ते किती काम करताय किती महत्वाचं ते त्यांचं ते बोटाला चालेल लावले थांबून घेतलं एवढा वेळ लावला कधी घरी गेलो असतो 10:30-11 वाजले माझ्या घरी दरवाजा उघडला माहिती नाही दरवाजा बंद व्हायला लागला. कधी दरवाजा बंद व्हायला लागला आता पहिले दरवाजा बंद व्हायला लागला अजिबात इथं आत्याच्या इथं चालतं तिकडे नाही इथं थांबायचं. मंडळी जोरात तयारी चालू आहे आमची बघा बॅगची तयारी झाली आहे लाईट टाकून झाली आहे आपले योगी भाऊंची बुलेट आणि नवीन टँक बॅग मला आहे ना, छोटी बसवली मला जेव्हा गाडी घेतली होती ना आमचे वडील बरेच साऱ्या गोष्टी ऍड करायला म्हणत होते हे लाव मागे आपला म्हणून असं काहीतरी लाव मी त्यांचं काहीच ऐकलं नाही म्हटलं नाही ना 3-4 वर्ष काय करायचं नाही आता आम्हाला राईडला जायचंय तर मी इकडे आलो एकच गोष्ट बघायला आलो आम्ही पहिली लाईट तेव्हा लाईट बा लाव चालू करून दाखवतो येल्लो व्हाईट चकाचक काम लाईटचं केलं मग म्हटलं चला हे इथं घेतलं हे घेतलं हे घेतलं एक म्हणजे ते नाही का, घेतली हे आमचे मित्र अंकुश भाऊ थोडं नाराज झाला बॅगवरून म्हणून त्यासाठी खास बॅग घेतली बॅगच घेऊन टाकले हो माय कुटून कोमल कुशन वरून ते पोरांचं असं नाही का लहानपणी कसं राहायचं अरे हे पण घ्यायचं ते पण घ्यायचं ते बायकरांचा विषय तसा राहतो नाही अरे हे बी लावून घेऊ ते बी लावून घेऊ सगळंच लावून घेऊ आलो होतो बघायला सगळंच काम करू घेतलं अजून एक गाडी तिकडे सर्व्हिसिंगला लावली आहे चला तिचं पाहून येऊ काय झालंय कुठं कमी कधी नाही रे मी हे पाहिजे नाही बरोबर आहे नाही रे येऊन जाईल. ओके. बरोबर आहे थांब. तू यस घालून पाहिलं यस डायरेक्ट असं वाटतं आलं असं लागलं. एक्सेल मग तू अजून येऊशी नुसकान यो बाबू नुसकान ही रावडीगिरी ही पोरांची रावडीगिरी अरे काही हे बघ, recorded line आहे बघ, हे बघ. हे पटलं नाही हे बघ, इथं लागले माझ्या इथं लागले लागायचं का यांनी पहिले माहिती हे बघ, हे बघ, काय. प्रिपरेशन करायच्या नादामध्ये पोरांनो काय करून टाकलं काय रेक मध्ये घुसून टाकलं 75 किलो वजन आहे माझं, सोपं वाटलं गेल्यावर काहीच नाही झालं. तेव्हा समोर होतं, ते स्वतः तर प्रॉब्लेम काय
ब्रेकचा प्रॉब्लेम काय सॉल्व्ह आहे ना. दोन आहे ना मंडळी, 2 मिनटं पण नाही झाली आणि आपली गाडी एकदम जशी होती पहिले तशीच झालेली. हे चिखल एवढं बिचाऱ्यांनी जीव घेतला जसं आहे तसं. नाही का ठीक आहे, चला बॅग ऍडजस्ट करायचं काम चालू आहे मंडळी. लास्ट प्रिपरेशन, लास्ट डे. उद्या राईडला निघायचंय. योगेश भाऊ आलेले, रेडी होऊन आलेले. ओके, खूप यांना वेगळा आवड आहे. ओके, जेवण पण ते तर सगळ्यात पहिले. ओके ओके ठीक आहे. अंकुश सर, आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये योगेश भाऊंनी केलेल्या ह्या अथक प्रयत्नांना आपण वेगळाच सत्कार करू. महान व्यक्ती बाई, त्याच्यामुळे त्यांचं सगळं झालं वेळेवर. सकाळी हो सगळं व्यवस्थित, एक नंबर झाली आमची आरजे भाऊची माझी. योगेश भाऊ झालं बरं का आमचं. थँक्यू योगेश भाऊ, व्हायला पाहिजे. बरोबर आहे. तिकडे 2 भाऊ एकदम बिझी आहे त्यांचं. आता मला ते 5 दिवसापासून प्रिपरेशन करताय, जवळपास 5 दिवसापासून त्यांचा खेळ खूप बेकार चालू आहे. खतम. चला व्यायाम पण करू शकते, बाईसेप मारू शकते ना. येस येस येस, एकदम परफेक्ट झालेला आहे खेळ. त्याला टच करायचं तिथून खाली, मग म्हैसूर असं. ओके, मग आपण टार्गेट करू की बेलगावला जाऊ पहिल्या दिवशी. बेळगाव किती पडतं बाबू? बेळगाव येईल कोल्हापूरवरनं 150 किलोमीटर आहे ना. मी काढून झालंय इथून डायरेक्ट बेळगावलाच जायचंय, पण रोड तेच ना, बघू ना 500 काय म्हणजे प्लस मायनस करू आपण. जेवढं जातं तेवढं निघून जाऊ, कारण की महाराष्ट्र सोडायचं लय गरजेचं आपल्याला. महाराष्ट्र सोडणं, पाऊस आपल्याकडेच आहे, खाली पाऊस नाही. खाली डायरेक्ट तामिळनाडूला आहे थोडा. हा मग तेच ना, पुढे कुठंच नाही पाऊस. पूर्वेलाच आहे फक्त पाऊस, पूर्वेला पाऊस. तू जो रोड म्हणतोय ना याचा हायवे खराब आहे पण तो फुल खराब आहे. ऐक, दुसरा रूट मी पाहून ठेवलाय, मी टाकला पण होता त्या ग्रुपवर टाकला होता. पाय फलटणवरून जायचं आपल्याला. अरे भाऊ, मध्ये घुसतो ना. विदर्भात येतं पण. विदर्भ तुझ्या तर हा ना, त्याच्यात तर नाही. सांगलीवरून रोड जातो आपला बारामती. तुझ्या बापाने फलटण विदर्भात ठेवला का रे? रोड सगळे चांगले. तिथून तू काय म्हणतो, कुठं सांगलीला जायचं, कोल्हापूरला जायचं? फलटणला घ्यायची. हा फलटण खाली सांगली. सांगलीला येऊ शकतो. मग सांगलीवरून खाली हा रस्ता आहे जो हायवे, हा मोठा याने जायचं. हे काय मला रूट आहे डायरेक्ट. चिकोडीवरून आहे ना खाली कुठे? हा बरोबर, चिकोडीवरून डायरेक्ट मोठा बेल खाली कमी केला का मोठा रस्ता दिसतो. हा पुढे बेलगावला येतो. बेळगावलाच ना. बेळगाववरून मग परत ये हाबळीला येतो. हा, हाबळीवरून इकडे आला मग ते पुढचं मला माहिती. पुढचं परत तो मुंबई हायवे डायरेक्ट. मग काय ना, मुंबई बेंगलोर हायवेला टच होता आपण पुढं. मग काय विषय चाली काय आली म्हणजे बापाच्याच बॅगेत ठेवायला लागेल. त्या बॅगेत पण जागा आहे साईडला. बुलेट तुम्हाला मंडळी उद्या आहे ना, उद्या सकाळी असा खतरनाक सीन पाहायला भेटणार आहे. इकडे ही बुलेट क्लासिक, इकडे 2 स्पोर्ट बाईक आणि इकडे हे मस्त पैकी मिट्टीवर बघा आपली हे जे बाईची पहिली राईड. हे एकले भारी. जेव्हा नवीन गाड्या घेतो, योगेश भाऊची नवीन गाडी घेतली तेव्हा आपण डायरेक्ट कोकण, अंकुश भाऊची घेतली तर डायरेक्ट कन्याकुमारी. शेवटी ते झालं भाऊ, आज सक्सेसफुल कन्याकुमारी नाव दिलं होतं ते डायरेक्ट. मंडळी पाहिला इकडे घ्यायचं. हा रेडियम घ्यायचं, लक्षात नोट बोललो होता ना. बोललो तू. सही. चला सांभाळा बरं का फक्त हिला. अरे ते नाही होतं त्याच्या का भाऊ, मी बांधवायला दिले. आता भांडणं होत आहे, भांडणं झाल्यानंतर भांडणात तुम्हाला दाखवण्यात काही मजा नाही. आता बॅगी बिगी पॅक करू आणि मंडळी उद्या सकाळी. ठीक आहे चला मंडळी, उद्या सकाळी आता आपण भेटूया तुम्हाला. प्रिपरेशन डे फिनिश. आता फायनली आपलीची राईड सुरू होणार आहे. की आपल्याला सकाळी कितीला टायमिंग ठरवलाय मित्रांनो सांगा? 5ला निघायचं. उठायचं कितीला? 4ला. इथं यायचं कितीला? 5 येणार इथं. तुम्ही तिकडे त्याला कनेक्ट करायचं. ठीक आहे चालेल. म्हणजे हा टाइम ठरलाय आपला. 4ला उठायचंय आणि रात्रीचे 10 वाजले. 10 वाजता आम्ही झोपायचा टायमिंग ठेवलाय. म्हणजे 4 पर्यंत, म्हणजे 6 तास झोप पुरेशी आहे. 4ला उठायचं, 5 पर्यंत यायचं, परागच्या घरी जायचं 5 पर्यंत आम्हाला.
हा परागच्या घरी Bag pack करून. बॅग पॅक करून ओके. काय सकाळी उठून टॉयलेट बॅगला काय पॅक नाही ऑलरेडी बॅगला सगळे स्टॅम्प चला मंडळी हा व्लॉग इथेच एंड होतोय. आता प्रिपरेशन फायनल झालंय आणि आता आपण जाणार आहोत भारताच्या तर उद्या युद्धाचा दिवस असणार आहे. युद्ध करायसाठी आपण तयारी करून झालेली आहे. धनुषकोडी जाणार म्हणजे आपण धनुषकोडी आपलं राईडचं डेस्टिनेशन आहे. तर तुम्हाला लवकरच बघा तुम्ही हे बघ भेटले अंग नवीन एक्झॉस्ट भेटले. चला बघा माहिती आता म्हणजे चला